याचं प्रारब्ध मुक्काम्या म्हणजे सकाळी 6च्याच गाडीने त्याच्या घरी गेलं. कर्माची यादी निघाला दुपारी, कर्म प्रातःकाळी जावोनी बैसे. कर्म सकाळीच तिथं जाऊन बसलं ना महाराज, याला प्रारब्ध म्हणतात. चला तुकाराम महाराज म्हणतात, देवा लौकिक जीवन जगत असताना अपमानाचे प्रसंग जर प्रारब्धाने येतात आणि आमच्या प्रारब्धामध्ये जर तू बदल करू शकत नसतील तर त्या प्रसंगाकरता तू माझी लाज राख असं आम्ही तुला म्हणणार नाही. विठाला विठाला. नाथ महाराजांची ओवी सांगू भागवतातली, ऐका. नाथ महाराज काय बोलले बघा. अदृष्टाधीन शरीर ते थाली आई हरिहर, अन्यथा न करवे अनुमात्र हे वेदशास्त्र संमत. प्रारब्ध भोगावंच लागतं, चुकत नसतं. आणि मग तुकोबाराय म्हणतात, देवा लौकिक जीवनात प्रारब्धजन्य अपमानाचे प्रसंग भोगल्याशिवाय जर टळत नसतील, तू जर बदल करू शकत नसतील तर त्या प्रसंगाकरता तू माझी लाज राख असं आम्ही तुला म्हणत नाही. अजून एक सांगतो, ऐका. काय संत देवाला आठवण करून देतात. काय संत म्हटले, देवा अरे तुझ्या बायकोचं प्रारब्ध तुला बदलवता आलं नाही राव, आमचं बदलवण्याचा प्रश्न येतोच कुठं, आणि त्याच्याकरता तू लाज राख असं आम्ही तुला म्हणणार नाही. विठाला विठाला. काय आठवण करून दिली, आठवण गोड आहे बघा, कसं वर्णन बघा. कर्मे दशरथ वियोगे मेरा, कर्मे दशरथ वियोगे मेरा, आठवण करून दिली. तुम्ही तर लक्ष द्यायचं बरं का. कर्मे दशरथ वियोगे मेला, कर्मे श्रीराम वन, कर्मे रावण क्षय पावला, कर्मे दशरथ वियोगे मेला, कर्मे श्रीराम वनवासा गेला, वियोग घडला सीतादेवी, सीतादेवी वियोग घडला. प्रसंग माहिती तुम्हाला. सीता बारीक होती, लहान होती, बाल होती आणि त्या बापाच्या गावात चंटाच्या मिठीला नगरीत एक दिवस सायंकाळी मैत्रिणींबरोबर बागेमध्ये खेळत होती. एका झाडावरती एक पक्षी आणि मैना दोघ जण बसलेले होते. पक्षीनी गरोदर होती, गर्भवती होती आणि दोघ जण बोलत होती. म्हणजे दोघ ते पक्षी आणि पक्षीनी कामातूर होते आणि दोघ जण बसले. अचानक खेळता खेळता सीतेचं त्या पक्षीनीकडे लक्ष गेलं आणि सीतेने ती पक्षीनी पकडली पिंजऱ्यामध्ये डांबला.
त्या पक्षीने सीतेला सांगितलं, नको सीते, मी गरोदर आहे. गरोदर अवस्थेमध्ये पती पत्नीचा वियोग करण्यासारखं महापाप जगात नाही. नको माती मारून घेऊ, सोड मला सीते, मला सोड. सीता म्हटली नाही, मी तुला सोडणार नाही. अगं नको सीते सोड म्हटली, सीता म्हटली नाही, मी तुला सोडणार नाही. अगं सीते सोड, सीता म्हटली नाही. शेवटी पक्षीने रागावली. त्या पक्षीने तिला काही सिद्धांत सांगितले. अध्यात्म रामायणामध्ये गोड आहे बघा. विठाला विठाला. पक्षीनी बोलली सीतेला, पक्षीनी बोलली, अनेक विध वाक्यैसा बोधिताना मुचत्तदा सदा दुःखिता भार्या सशाप जनकात्मजा. सांगितलं, हे जनकात्मजे, शाप माती मारून घेऊ नको, सोड सोड. सीता म्हटली नाही, मी सोडणार नाही. आणि सोडीतच नसेल तर शाप देते, घे. पक्षीनं शाप दिला. काय शाप दिला? पुढच्या श्लोकात पक्षी बोलली, मैना बोलली, सीतेला शाप वाणी उच्चारली. काय शाप? तिने सांगितलं, यथात्वम पतिना सार्धम वियोजयसि मामिकाम तथात्वम अपिरामेन दुःखिता भवगर्भिणी. यथात्वम पतिना सार्धम. यथा म्हणजे इथेच असा, गरोदर अवस्थेत आमच्या पती पत्नीचा तू वियोग केला, तसं सीते गरोदर अवस्थेमध्ये तुला रामाचा वियोग सहन करावा लागेल. आणि पुढचं सगळं रामायण या शापाभोवती घडले बघा. तुम्ही ऐकले रामायण, खूप वेळा ऐकले रामायण. जनकाच्या मिथिला नगरी सीतेचं सोनं ठरलं. देशोदेशींचे राजे आले. रावण आला. विश्वामित्र राम लक्ष्मणांना घेऊन तिथं आले. रावणच्या जनकाने सांगितलं, धनुर्भंग करील, सीता त्याची बायको होईल. कोणी काही उठणं, कोणीच उठणं. मग जनकाला राग आला. जनक चिडला, अरे सगळे नरवीर काही मेले का? कोणात काही धमक नाही का? ताकद कोणाची राहिलीच नाही का? मग रावण उठला. थांब म्हटलं, बोलू नको. रावण धनुष्यापाशी गेला. धनुष्य उचल छातीवर पडला. हातपाय पडायला लागला. नाका तोंडातून रक्त आलं का? तरीकार डोळे पांढरे करायला लागला. तोंड वागडं करायला लागला. मग प्रभू रामचंद्र विश्वामित्राच्या अनुज्ञेने रामचंद्र उठले. रामचंद्रांनी धनुर्भंग केला. आणि मग सीतेने रामाच्या गळ्यात हार घातला. सीता रामाची झाली. रावण उठला. आणि मग त्याला वाटलं, त्रैलोक्याच्या युवराजांच्या देखत कैलास हलवणारा मी, आत्मलिंग मिळवणारा मी, 33 कोटी देवबंदी टाकणारा मी, आणि त्रैलोक्याच्या युवराजांच्या देखत माझा अपमान झाला. सीता रामाची झाली. त्याला काही पटलं नाही, त्याला काही खपलं नाही. त्यांनी मिशोर ताव मारला. एक तरी दिवशीला पळवी लंकेत निलतर नावाचा रावण म्हणून ते गेला लंकेला. हे आले अयोध्येला. आणि मग ते लग्न सोहळा पार करून अयोध्येला आले. अयोध्येत दिवस चालले होते. नंतर दशरथाला वाटलं, याला राज्य गादीवर बसवा म्हणून तो मुहूर्त काढला. वशिष्ठांनी मुहूर्त काढला. मुहूर्त जवळ यायची वेळ आली. आणि तेवढ्या तो विकल्प आला. मंत्रच्या पोटात गेला. तिथून काही काहीच्या पोटात गेला. काही काहींनी दशरथ पुढे व्यक्त केला, रामाला वनवास आणि भरताला गादी तिने मागितली. दशरथ मूर्छेतून पडला. रामाने बापाचं वचन पाळण्याकरता रामाने तो वनवास स्वीकृत केला. राम लक्ष्मण सीता आणि वल्कल प्रदान करून वनवासामध्ये गेले. चित्रच्या अक्षराच्या पलीकडे गेले. भारद्वाजांच्या आश्रमात आले. आणि गोकाश बरोबर चित्रकूटावर गेले. तिथं मुक्काम पडला. तिथून फिरता फिरता नाशिकला आले. पंचवटीत आले. गवताची झोपडी बांधून तिथं राहायला लागले. आणि मग रावणाला कळालं का भिकारी भनंग अवस्थेत बायको घेऊन राहतो, आता याची बायको पळवायची नामी संधी. मग तो मारीशीकडे गेला. त्याला हरण व्हायला लावलं आणि तोडलं. मामा तू हे हरण, मी होतो गोसाई. आणि तू त्याला लोहूर कवळा देत देत लक्ष्मणा धावाचं तूच मायावी आवाज काढ. हा त्याच्या मदतीला येईल. झोपडीत ती एकटीच राहील. मग मी गोसाईचं सोन घेईल, पळवील तिला. मग मारीचे हरण झाला. त्या दोघांकडून पडला. सीतेने पाहिलं. कंचुकी करता कातडीची अभिलाषा झाली. रामापुढे अट्ट धरला. रामाचा नावीला झाला. राम त्याच्या मागे पळाला. दंडकारण्याच्या हरणांनी रामाला लांब नेलं. लक्ष्मणा धाव असं मायावी तो रावण, तो मारीच गागला. आणि मग लक्ष्मण त्याच्या मदतीला आला. रावण गोसाईहून आला. सीतेला खांद्यावर टाकलं. आणि रावणाने सीता पळवली. सीता पळवली तर रस्त्यात जटोई भेटला. कपटानी जटोईचे पंख त्यांनी छाटले. सीतेने काही दागिन्याची गठुडे बांधून खाली सोडले. आणि रावण सीतेला घेऊन लंकेमध्ये गेला. रामचंद्र माघारी आले. झोपडीत सीताने आय चिते आय चिते आय चिते करीत 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 निघाले. जटायू पाशी आले. जटायू मरण अवस्थेमध्ये होता. राम 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 असा खोल आवाज होता. रामाने तो आवाज ऐकला. रामचंद्र आवाजाच्या दिशेने आले. जटायूने वृत्तांत सांगितला. रामाने त्याला सर्व तीर्थाचं पाणी पाजलं. जटायू मुक्त केला. रावण पुढे गेला. पुढे गेल्यानंतर रावणाला शबरीचा आश्रम लागला. शबरीच्या आश्रमात तिचे बोरं खाल्ली. शबरीचा उद्धार केला. शबरीने पुढचा रस्ता दाखवला. पंप सरोवरती आले. पंप सरोवर हनुमंत जांबवंत वाली सुग्रीव हे सगळे मित्र मिळाले. मित्र मिळून वालीचं निर्धारण केलं. सुग्रीवाची मैत्री केली. 10 तुकड्या केल्या. 10 दिशांना 10 तुकड्या पाठवल्या. मग ही हनुमंत जांबुवंत ही सुग्रीव ही तुकडी दक्षिण दिशेला गेली. तिकडे लांब गेली लांब गेली लांब गेली लांब गेली. संपाती नावाचा गुद्रराज राक्षस तिथं त्यांना भेटला. संपातीनी. आणि मग त्यांना सगळं ते सांगितलं. हे म्हटलं वा आपल्यात काही कोणी शोध लागत नाही. चला म्हटलं इथूनच माग. हनुमंत ते माग फिरायला लागले. संपातीनी हाच्याताईचा मोठा भाऊ. संपातीनी त्यांना सांगितलं अरे सीता आहे म्हटले 100 योजन समुद्र आहे. तुमच्यात कोणी असं न राहाय का?
एका दमात शतयोजन पार करून गेला पाहिजे तर लंकेत शेत आहे. मारुती म्हटलं आमच्यात कोणीच नाही, राहून जाऊ द्या मर्द्यान पिटले माग. मग जांबुवंतांनी सांगितलं मारुती तुझ्यात शक्ती आहे ना बाबा. म्हटलं कसं काय? अरे जन्माला आलेले भूक लागली तर आईला विचारून तू इथून उड्डाण केलं, तू सूर्याला जाऊन धरलं ना, मग ही मृत्यू लोक सूर्य हे जे अंतर आहे ना त्याच्यापेक्षा हे लई कमी आहे समुद्राचं. हे हजारो किलोमीटर एका याच्यात योजन ते सोड. आणि मग त्या मारुतीची सुप्त शक्ती जागृत झाली, त्यांनी उड्डाण केलं, पलीकडे गेला, जम्बू मारायची रगडापट्टी केली, आशुबाजू राक्षसांच्या दाड्या मिशा झाल्या, लंकेला आग लावली, पुन्हा आला, रामाला वृत्तांत झाला, मग सेतू बांधला, 18 पद्म वानर घेऊन पलीकडे गेले, रावण मारला, कुंभकर्ण मारला, इंद्रजित मारला, कर मारला, दूषण मारला, राक्षसाची पृथ्वी केली, लंका विभीषणाला दिली. ही सगळी मंडळी अयोध्येला आली, रामा भरताची भेट झाली, रामाचा राज्याभिषेक झाला आणि मग अयोध्येत राम राज्य चालू झालं. आलं हे शॉर्टकट रामायण म्हणतात याला. मग ते 8 दिवस ऐकत येतच मी रामायण विचार विचार. काय मुद्दा सांगायचं काय? रामाचं राज्य आनंदात चाललं होतं. एक दिवस रामाने ते आपले गुप्तहेर CID जासूस त्यांना म्हटले लोक माझ्याबद्दल काय म्हणतात बघ. ते म्हटले रामा तुम्हीच वेशांतर करून फिरान बघा बरं. रामाने वेशांतर करून फिरायला लागले. एका घरासमोर चालत एक परीड बाबा उठला, तो बी तो म्हटला मी माझ्या मिसेसला घरात घेणार नाही. सारी गल्ली गोळा झाली, का घेणार नाही? ते म्हटलं दिवाळीला माहेरी गेली आणि तिकडून येताना खेडला, तिचा एक मुक्काम एक्स्ट्रा पडला म्हणून, न सांगता मुक्काम केला म्हणून. मी का राम आहे का महिना म्हटला 6 महिने अशोक बागेत शेतात पुन्हा घरात घातली बायको. रामाने ऐकलं, मनात राम नाराज झाले. रामचंद्र घरी आले, लक्ष्मणाला रथ झुंपायला लावला, सीतेला त्याला बसवलं आणि निर्मनुष्य जंगलामध्ये सीतेला नेऊन सोडलं. तेव्हा सीता गरोदर होती, तिच्या पोटात लवकुशाचा गर्भ होता. निर्मनुष्य जंगलात सोडलं, तिच्या नशिबाने तिला तिकडं राहायला वाल्मिकीचा आश्रम मिळाला, पण तिकडं जायचं नाही. आपला मुद्दा इथं थांबला, इथं संपली कथा आपली. त्या रामाने सीतेला वनात नेऊन सोडलं तेव्हा सीता गर्भवती होती. हा पक्षीने दिलेला तिला शाप होता आणि तिला तो रामाच्या वियोगात भोगावा लागला. मग साधू संत म्हणतात राव देवा तुझ्या बायकोचं प्रारब्ध जर तुला बदलवता आलं नाही तर आमच्या प्रारब्धात तू बदल करूच शकत नाही आणि त्याच्याकरता तू माझी लाज राख असं आम्ही तुला म्हणतही नाही. आता राखे माझी लाज. मग म्हणतात कोणत्या प्रसंगी? आता कोणत्या प्रसंगी म्हणतात ते सांगतो आहे. कोणत्या प्रसंगी म्हणतात आपल्याला चिंतन काय करावं लागेल बर का? हा आपल्याला चिंतन काय करावं लागेल? दुखली आधी कशी पाहावं लागेल. आधी एवढ्या गर्दीमध्ये तिने डेअरिंग केलं कसं तुमच्याकडे यायचं आधी कारण शोधावं लागेल ना आधी. मग पडाल ना ती विचारा तुमच्यावर कॅमेरा मारला नाही. तुकाराम महाराजांना विचारा महाराज तुम्हाला लाज वाटते तरी कशाची? लौकिकाची काही लाज वाटते का? महाराज म्हटले नाही. लहानपणीच आई बाप मेले, पोरकेपणाची लाज वाटते का? नाही. जोमानी म्हणजे खेळण्या बागडण्याच्या वयात संसाराची जबाबदारी अंगावर पडली, अवघी 13व्या वर्षी लाज वाटते का? नाही. जोमानी संसाराला लागले, दुष्काळ पडून दिवाळा निघाला, त्याची लाज वाटते का? नाही. दिवाळा निघाल्यामुळे बाजारपेठेतली पत गेली, कोणी तुम्हाला दारात उभं करीत असं झालं, कोणी गरज भागविणं, त्याची लाज वाटते का? नाही. भाऊजाई मेली, भाऊ सावची घर सोडून गेला, त्याची लाज वाटते का? महाराज म्हटले नाही. महाराज एक बायको अन्न करता मिली पोराची, त्याची लाज वाटते का? महाराज म्हटले नाही. महाराज दुसरी केली ती भांडखोर निघाली, त्याची लाज वाटते का? महाराज म्हटले नाही. गावचे लोक कोपून तुम्हाला गावातून हुसकून द्यायची भाषा बोलू लागले, त्याची लाज वाटते का? महाराज म्हटले नाही. लोक निंदा मंबाजी सारखे सालो मालो सारखे तुमची निंदा करू, त्याची लाज वाटते का? महाराज म्हटले नाही. तू कोपर आहे, तुम्हाला लाज वाटते कशाची? लाज वाटते कशाची? तुकाराम महाराज म्हटले पांडुरंगा पंढरीनाथा परमात्म्या मला लाज वाटते फक्त एकाच गोष्टीची. एकच गोष्ट कोणती? सारे लोक मी तुझा दास आहे असा डांगोरा करतात. सगळ्या महाराष्ट्राने तुकाराम महाराज पांडुरंगाचे दास असा डांगोरा केला, मग लोक माझ्या दास्यत्वाचा डांगोरा करतात. आणि वस्तुस्थिती अशी देवा
सेवा तर माझ्याकडून घडत नाही. लोहे दास खरा परिहाराला देला काय करू सांग, माझ्याकडून योग्य सेवा घडत नाही आणि लोक मात्र दास्यत्वाचा डांगोरा केल्याशिवाय राहत काय करावं. सेवा करायला तर टाइम नाही, सेवा करायला तर मिनिटाची फुरसत नाही आणि लोक रोज पत्रिकेमध्ये छापतात हा बप हा बप हा बप. एकही पत्रिका त्याची नाही हा बप. उलट जिथं छापित नाही त्या ज्या गावची छापित नाही त्या गावात आम्ही जातही नाही हा बप. असलं तर याच्यातली कोणाची निंदा नाही. सांग कीर्तनकाराचे नाव पुढे छापायचे प्रकार आहे. हा लय लांबलं चुकीचे. श्री आबप पप्पू, श्री आबप पप्पू म्हणजे हा तुम्हाला शॉर्ट फॉर्म सांगितला, संक्षिप्त रूप. हा त्याचा लॉंग फॉर्म असा आहे. श्री हा म्हणजे हरिभक्ती, प म्हणजे परायण, त्याच्या पुढे प म्हणजे परम, त्याच्या पुढे पू म्हणजे पूजनीय. श्री आबप पपू आणि त्याच्या पुढे गु म्हणजे गुरुवर्य. श्री आबप पप्पू. एखादं जरी राहिलं ना तरी दांड्या पडतात. छापणाऱ्याला वाईट ओळख तेल घालून छापावं लागतं. 24 वर्ष एका गावामध्ये एक महाराजने सप्ताह केला. नंतर त्या गावातला एक पोरगा आळंदीला गेला. तो महाराज बनून आला. नवीन होता तर तरुण पोरं त्याच्या नादी, म्हातारे माणसं या म्हाताऱ्याच्या नादी आणि चालले. आणि 25वा रौप्य महोत्सव नेमका योगाचा यांनी पत्रिका छापली. तरुण पोरं होतं ना त्याच्या नाव पुढे. आता लोकांचा दोष नाही, त्यांनी लिहून त्याचं बरोबर दिलं. प्रेसवाल्यांनी येडेपणा केला, प्रेसवाल्यांनी घोटाळा घातला. प्रेस मधून अशी आली पत्रिका. ते नवीन पोरग त्याच्या नाव पुढे श्री आबप पप्पू आणि ते जुनं म्हातारा त्याच्या नाव पुढे श्री आबप पप्पू त्याच्या नाव पुढे गु छापायचंच राहिला. छापला ते म्हातारा आलं नाही ना सप्त्याला. गावात सप्ताह रंगल्यासारखं वाटला नाही. सगळ्यांना उरू वाटली. 24 वर्ष सगळ्या गावाचं गुरु आणि कसं काय आला नाही. सप्ताह झाला, काला झाला. 2-3 जीप गाड्या भरून माणसं गेली तिथं. त्या महाराजच्या दारात गेले. महाराज काय चुकलं आमचं का आले नाही. महाराज तंतर करायचा अजिबात म्हटलं संबंध संपला. दारात यायचं नाही, पुन्हा तोंड पाहायचं नाही. मिठला म्हटला संबंध. मी तुम्हाला बेलवतो. अरे पण महाराज झालं तरी काय काही होईल. अरे पण तुम्ही आज काय करता कसाही करीत. अरे पण आमचं काय चुकलं तिकडं पाहायचं म्हटलं, इकडे यायचं नाही पुन्हा. तुम्हाला बुवा भरपूर आहे. मला महाराष्ट्र सगळा पडला. अजिबात यायचं नाही म्हटलं. अहो महाराज पण काय वरून आले का म्हटले खपल्या गाड्याला काय चुकलं. त्यांनी पत्रिका यांच्या पुढे मांडली. वाचा वाचा पत्रिका. तो कालचा पोरगा, टिपण्या पोरगा, 2 बंद पाठ नाही केले. तो तुम्हाला माझ्यापेक्षा सरस वाटला. अहो म्हटले महाराज तसं काही नाही. आम्हाला ते आदरणीय, तुम्ही आदरणीय, ते वंदनीय, तुम्ही वंदनीय, ते पूजनीय, तुम्ही पूजनीय, ते जसे तुम्ही तसे. अहो आमचं कसं काय. मी वाचा ना पत्रिका वाचा तर वाचा. त्याच्या नाव पुढे श्री आबप पप्पू गु आणि माझं नाव वाचा तर श्री आबप आणि पप्पू का. आम्हाला गु चालत नव्हता का. तसं नव्हतं म्हणायचं मला. तुम्ही काही समज केला का. तसं नाही. गुरुवर्यातल्या अध्यक्षरातला गु आम्हाला चालत. तुम्ही लगेच गावाच्या बाहेर गेले जाऊ दे. मी तुम्हाला काय चला बोलणं काय. सेवा करायला तर टाइम नाही. लोक रोज डांगोरा करतात. स्त्री हबप हबप म्हणजे हरिभक्ती परायण, हरिभक्तीमध्ये तत्पर असं घडतंय का. सेवा करायला टाइम नाही. लोक डांगोरा केल्याशिवाय राहत नाही. तुकोबारे म्हटले पंढरीनाथा याचीच मला लाज वाटते. नवे दास खरा परिहा झाला से डांगोरा. महाराज म्हटले पांडुरंगा तुला कळत नाही का. हे तुला मीच सांगावं का. तुला माहित नाही का रे देवा. सांग ना मी काय करू तू सांग. विठाला विठाला सांग ना देवा. याची काय करू आता
बोलले बघा महाराज, याची काय करू आता, याची काय करू आता, याची काय करू आता, तू हे सगळं जाणता. लोक डांगोरा करतात सेवा न घडता, याचीच लाज वाटते विठाला विठाला. कुठली लाज नाही, संसाराची लाज नाही, दारिद्र्याची लाज नाही, गरिबीची लाज नाही, उपासमारीची लाज नाही, याची लाज नाही, पाय उघडून होणारी फजिती लाज नाही. लाज कशाची? लाज वाटे म्हणा तुझा बंदिता, एकच लाज आहे, लाज वाटे म्हणा तुझा मनविता दास पांडुरंगा, सेवा न घडतानी तुझा दास म्हणून घेताना, कारण याच्या दंभ आला ना, या दांभिकतेची मला लाज वाटते. आणि म्हणून माझी तुला विनंती आहे देवा, ही माझी लाज राखणं आता फक्त तुझ्या हातात आहे. आणि म्हणून मी तुझ्या समोर आलो आणि माझी तुला विनंती आहे प्रभू, एकच कर, काय कर, आता राखे माझी लाज. आता पांडुरंगा माझी लाज रक्षण कर, माझी लाज रक्षण करणं तुझ्या हातात आहे विठाला विठाला. पण एवढं तुकाराम महाराजांचं बोलणं ऐकल्यावर देवाने सांगितलं, महाराज तुमचं प्रकरण जरा कमी. देवा काय बोलतो, माझी लाज राखणं शक्य नाही, माझी लाज राखणं तुला शक्य नाही. ऐक, माझी लाज राखणं जर तुला शक्य नसेल तर या विश्वात तुला करण्याकरता अशक्य काय ते सांग. लाज राखणं शक्य नाही तुला, माझी लाज राखू शकत नाही तू, मग माझी लाज जर तू राखू शकत नसला तर या जगात तुला करण्यासाठी अशक्य काय ते सांग. काय नव्हे करिता तुझा, बाबूच्या कीर्तनाने घामच काढलं बोलले आपल्याला विठाला. कारण ते टांग्यांच्या मापातच कीर्तन व्हायला पाहिजे, मग बारी बरोबर सुटली पाहिजे ना. सांग परमात्म्या, सांग तुला करण्याकरता अशक्य काय, काय करू शकत नाही तू. काय नव्हे करिता तूच, काय नव्हे करिता तूच, काय नव्हे करिता तूच, काय नव्हे करिता तूच, काय देवा काय अशक्य सांगतो, तुझ्या केल्याने काय होणार नाही देवा. अरे तुझ्या मनात आलं तर तू वाटल ते करू शकतो, तुझ्या मनात आलं तर मुका बोलू शकतो, तुझ्या मनात आलं तर पांगळा पर्वत चढू शकतो, काय होणार नाही सांग.
मुखम करोति वाचालम पंगुं लंघयते गिरिम यत्कृपातमहं वंदे परमानंद माधवम. काय होणार नाही? अरे तुझ्या मनात यावं. तुझ्या मनात आलं तर मुखम वाचालम करोति तर पंगुम गिरिम लंघयते. पांगळा पर्वत चढेल, मुखा वेदाचा अनुवाद करीन. काय होईल? आणि तुझ्या मनात तुझं केले होय आईचे काही नाही. काय करीत नाही? मनात आलं ते करतो. तुझं केले हो आईचे काही नाही. डोंगराची राई, राईचा डोंगर करतो, डोंगराची काय बोलले बघा महाराज. करशील तरी नव्हे काही, करशील तरी नव्हे काही. राईचा डोंगर पर्वत राई, राईचा डोंगर आपुल्या करुणेची साई. करी ओ आई मजवरी, करी ओ आई मजवरी. काय करणार नाही देवा? मनात आलं तर तू करू शकतो ना. करशील तरी नव्हे काही, काय करणार? अशा सर्व समर्थ देवा उपेक्षा करू नको, अवेर करू नको. पण मी काय तुझ्यावर फार बोजा टाकला असं नाही ना. मी काम तरी किती क्षुल्लक सांगितलं. तुझ्या मानाने ते काहीच नाही ना राव. काम काय सांगितलं तुला? फक्त माझी लाज रक्षण कर. मग काय नव्हे करिता तुझ आता राखे माझी लाज. लाज राख म्हणजे काय कर? लोक जो माझ्या दास्यत्वाचा डांगोरा करतात ना, तुझी सेवा माझ्याकडून योग्य स्वरूपाची करून घे. मला तुझी योग्य सेवा करव आणि माझी लाज रक्षण कर. एवढंच माझं तुला म्हणणे. आता राखे. आणि मग तुकाराम महाराज म्हटले कर सांगू देवा, कर सांगू. अरे तुला तर म्हणालो नसतो, माझी लज्जा रक्षण कर तुला म्हणालोच नसतो. पण तुला म्हणण्याची वेळ का आली? माझी लाज राखण्याकरता मी स्वतः समर्थ नाही म्हणून. आणि मग मी जर स्वतः समर्थ नाही तर तू विचारशील महाराज तुम्ही कसे आहात? तर मी कसा आहे? अभंगाच्या Thank you.
महाराजांचं बोलणं काय, देवा माझी लाज रक्षण कर, तुला म्हटलोही नसतो. का बोलतो? माझी लाज रक्षण करण्याकरता मी स्वतः समर्थ नाही ना, म्हणून मग मी कसाही विचारशील ना, तर मी तो अपराधाची राशी, मूर्तिमंत दोषाचा पुतळा असा मी आहे. किती अपराधी? शिखा अंगुष्ट तोपासी. शिखा म्हणजे शेंडी पासून तर अंगुष्ट म्हणजे पायाच्या अंगठ्यापर्यंत. हे दोन प्रकारचे शब्द आहे. शेंडीकडून अंगठ्याकडे निर्देश करायचा असेल तर शिखा अंगुष्ट, आणि अंगठ्याकडून शेंडीकडे निर्देश करायचा असेल तर अंगुष्ट मात्र. अंगुष्ट मात्र असं म्हणतात. शिखा अंगुष्ट आणि असं म्हणजे असा मी मूर्तिमंत दोषाचा पुतळा. असे महाराजांचे खूप अभंग आहे बघा, फार अभंग. किती अभंग सांगू. महाराज बोलले, देवा मी चांडाळ चांडाळ, देवा मी चांडाळ चांडाळ, म्हणता लागत आहे वेळ, म्हणता लागत आहे नसे पाहता भूमंडळ, आईचा मंगळ कर तुझरा, जन्मा उपजरिया पासून सत्य कर्म ते असत्य कर्म ते असून सत्य आचरण नेणे स्वप्नी निखळ खाणी अवगुणाची, निखळ खाणी अवगुणाची. अजून किती अभंग सांगू. महाराज बोलले बघा, किती दोषाचे उपरिहार, गुणा दोषे मळले फार अभंग फार. किती बोलू ऐका. मी अवगुणी अन्यायी किती म्हणून सांगू काही, आता मज पायी धाव देई विठ्ठल. किती बोलू फार अभंग. विठाला विठाला एक मिनिट आहे. एवढं माझ्या कीर्तनात माझ्या तोंडून एवढे प्रमाण ऐकलं, काही ऐकणारच घोटाळा होईल ना मुसळे महाराज. काही ऐकणारच घोटाळा होईल ना. काय 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 म्हणतील माझू आज कळाले तुकाराम महाराज कसे. आपण येड्यावानी जगद्गुरु जगद्गुरु चाल पिजेला जाय पंढरीवर जगद्गुरु. आज गिरी महाराज खरं बोलले राव तुकाराम महाराज कसे. पण एक मिनिट ऐका, असा दुराग्रह समज करायचा नाही. तुकाराम महाराज तसे नव्हते. असं डुप्लिकेट बोलू नका महाराज, तसे नव्हते. मग हा अभंग कसे काय? मी अवगुणी अन्यायी, मी चांडाळ चांडाळ, हे अभंग कशाचे? मी तवानात अपराधी, कर्महीन मतिमंद बुद्धी, हे अभंग कशाचे? तुकाराम महाराज तसे नव्हते. अभंग लिहिले कसे? या अभंगाचा अर्थ लावायचा कसा? तर याचा अर्थ गोड आहे. दोन प्रकाराने याचा अर्थ लावायचा. दोन. कोणता? पहिला असा, परमात्म्याच्या समोर या शब्दांच्या द्वारा आपली नम्रता व्यक्त करतात तुकोबाराय. देवा तू असा आणि तुझ्या पुढे मी एकदम असा, म्हणून हे अभंग. आलं लक्षात? ही नम्रता, लहानपणा. आणि दुसरा अर्थ असा, तुकाराम महाराज स्वतः तसे नाही. मग या अभंग स्वतःकडे घेऊन कसे लिहिले त्यांनी, मी असा मी असा. तर हे जगाचं वकील पत्र आहे. हे तुमचं आमचं वकील पत्र आहे. आपल्या उद्धाराकरता जगाची वकिली देवा पुढे सादर करतात तुकाराम. कारण संत हे परमार्थातले वकील आहे. आणि वकील हा घटक लय गोड असतो बघा. तुमच्याकडून काही घडू द्या, फक्त वकील मागे राहू द्या, मिटला विषय. वकीलच सांगतो किती मोठ्या माणसाचं खून करून फक्त आपल्याकडे येईल 302 मधून काढतात. तुम्हाला एकदा उदाहरण सांगितलेले बघा.
बैलगाडी चालली होती, उतारली होती, एक रस्त्यावर उभा होता आणि का बैल एकदम ताजे तवाने होते, बेफाम होते आणि नेमकं ते बैल उधळले, गाडीवानाच्या हातातला कासरा निसटला आणि बेफाम बैल सुटली, एक रस्त्यावर असा उभा होता. गाडीवान गाडी आवरू शकत नव्हता. गाडीवानच्या उभ्याला काय म्हटला, बाजूला सरका, बाजूला सरका, बाजूला सरका, बैल गाडी कासरा निसटलाय, बैल उधळले, गाडी आवरत नाही, बाजूला सरका, बाजूला सरका, अरे मरायचं नसत तर बाजूला सरका, जगायचं असत तर बाजूला सरका, सरका सरका, अरे गाडी अंगावरील सरका. पण ती जे उभं होतं तेवढं अंगावर येते तेच पाहतो. आता याच्या म्हणण्याने काही गाडी राहते का? ऍक्सिडेंट झाला, गाडीचं चाक पायावून गेलं, ते फ्रॅक्चर झालं, सासूनला 6 महिने तगडावर करून प्लॅस्टर घालून राहिलं, नंतर ते उघडीवर लंगडत आलं आणि त्यांनी खेडच्या कोर्टामध्ये याच्या गाडीवानाची विरुद्ध केस टाकली. याला समन्स आलं. गाडीवान रानमाळ्यातले लोक जमवले, रागा माझा काही दोष नाही, मी बाजूला सरक म्हणत होतो, तो होऊन गाडी खाली आलो. मी काय लोक म्हणे आमच्या पाशी रडूच नको, मग करू खेडला जाय, आमच्या वकिलाला भेट, वकिलाकडे गेला, साहेब मला वाचवाव. हो मी त्याला बाजूला सरक म्हणत होतो, तू वाहून आला. त्याने साहेब म्हटले तू जरी निर्दोष पण तुला सुटायचं का तोडला, माझा दोषच नाही नसू दे, पण तुला सुटायचं का तोडला, हो ना फीचे पैसे आणले का तोडी, किती महागा साहेब, मी सुटतो. साहेब म्हणे एकच काम करायचं, 11 वाजणार आणि ते बेली पुकारणार, दोघांचे नाव पुकारणार, तुला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणार, ते लंगड फिर्यादीच्या पिंजऱ्यात राहणार, त्याचा वकील येणार, तुझी चौकशी करणार. पण तुला एकच सांगतो, 11 ते 5 त्याचा वकील काही बोलू, तू तोंड उघडायचं नाही, शब्दच बोलायचा नाही. तुझा धीर संपला, माझ्याकडे पाहायचं, मी नजरेने तुला धीर पुरवणार, पण तू बोलला का बिघडलं सगळं, मग मी जबाबदार नाही. तोडलं नाही बोलायचं. 11 वाजले, नाव पुकारले दोघांचे आणि त्याचा वकील आला, याला विचार काय तुझं नाव आमका तमका धमका का, हा 1 नाही 2 नाही, रानमाळ्याचं तू राहणार का, 1 नाही 2 नाही, समोरच्या पिंजऱ्यातला तू ओळखतो का, हा 1 नाही 2 नाही, तुझं याचं काही पूर्वीचं वैरत्व आहे का, 1 नाही 2 नाही, तू होऊन गाडी अंगावर घातली का, नजर चुकीने गेली, हा 1 नाही 2 नाही, असं विचारता दुपारचे 2 वाजत आली, जेवायची सुट्टी व्हायची पाळी आली. शेवटी कोर्ट वैतागलं, वकील वैतागला. तू वकील त्याला म्हटला तू माणूस का, तुला ऐकायला येतं का, तू बाहेर आहे का, तू मुका आहे का, तुला बोलता येत का, मी काय बोलतो तुला कळत का. जेवणाची सुट्टी झाली तरी त्याचं तसंच, हा विचारितो, तू बोलतच नव्हता. शेवटी कोर्टाने विचार केला, गाडीवान मुका असावा. कोर्टाने पेन घेतला, निकाल लिहायला, पण ते लंगडं हुशार होतं, त्याने पाहिलं कोर्ट निकाल तर ते एकदम तोंड थांबा साहेब, साहेब थांबा म्हटले, निकाल लिहू नका. म्हणजे का तोनी साहेब, ज्या अर्थी गाडीवान बोलत नाही त्या अर्थी गाडीवान मुका आहे असं तुम्हाला वाटत, पण मी सांगतो तो मुका नाही, तो पक्का भामटा आहे. साहेब म्हणजे काय जाऊन, अहो म्हटलं ज्या दिवशी गाडी माझ्या अंगावर आली त्या दिवशी धाडा वर्णत होता, बाजूला चका बाजूला चका बाजूला. आता सगळं कोर्टाने काय निकाल दिला असं, म्हणजे या लांगड्याचं बोलून बिघडलं, त्या गाडीवानाचं न बोलता ही कोणाची बुद्धी. वकील हा घटक समाजातला फार महत्वाचा, तसं संत हे परमार्थातले वकील आहे, ते तसे नाही. आणि तुम्हाला एक आणखी गंमत सांगतो, काय असतं, कोर्टाशी संवाद करताना वकील जेव्हा कोर्टाच्या बरोबर बोलतो, तर वकिलाला कोर्टाशी बोलत असताना आशिलाची बाजू स्वतःच्या माथी मारून वकिलाला कोर्टाशी बोलावं. हा, नवरा बायकोचं घटस्फोटाचं असलं तर मग ते जज म्हणतात, गंगूबाई कोण आहे, तिचाच वकील म्हणतो हजर आहे. गंगूबाई कोट घालते का, गंगूबाईला सुट असते का, गंगूबाईला पिश असते. वकील म्हणतो दगडू कोण आहे, दगडूचं वकील हजर आहे. कोर्ट म्हणतो गंगूबाई या दगडू पाटलाची तुझं 7 वर्षापूर्वी लग्न झालं बरोबर, तिचाच वकील म्हणतो हा बरोबर. मला 3 लेकरं झाले बरोबर, वकील होता. हे तसं नसतं. पण कोर्टाशी बोलताना वकिलाला आशिलाची बाजू आपल्या माथी मारून वकिलाला कोर्टाशी बोलावं लागतं ना, तसं तुकाराम महाराज तसे नाही. मग मी अवगुणी, मी अन्यायी, मी चांडाळ, मी पतीस, हे कसं मी वापरलं. तुमचं माझं वकीलपत्र जगाच्या उद्धारा करता, जगाचं वकीलपत्र देवा पुढे सादर करतात ना, देवाची हे आभारी आहे. विठाला विठाला. महाराजांचं म्हणणं आहे, देवा म्हणजे ही नम्रता आहे, देवा मी माझी लाज राखायला स्वतः समर्थ नाही ना, म्हणून तुला विनंती माझी, तो अपराधाची राजी शिखा गोष्ट तो पाशी. अजून एक करा देवा, काय करा, संसारातलं जीवन जगताना आधी दैविक, आधी भौतिक, आध्यात्मिक या त्रिविध तापानी माझी झोपली बा. देवा देवा अजून एक करा, देवा असं करा, देवा अजून एक बुक्का लावलेली देवा अजून तरी सुधरा, तेव्हा अजून असं करा. विचारा विचारा.
करून तर नाही ना आले. अजून एक करा देवा. काय करू? संसारामध्ये जगत असताना आधी दैविक आधी भौतिक आध्यात्मिक या त्रिविध तापानं माझं जीवन होरपळलेलं आहे देवा. काय तुम्हाला सांगावं. तापत्रय अग्नीचा लागला सेवनवा कवन रे आड कवन करी सावा धावा कवन करी सावा. एक करा देवा. काय करा? कृपा दृष्टीनं या माझ्या जीवनाकडे पहा आणि संतप्त जीवनाला तुमच्या कृपेनं शांत करा. त्राहे माझं कृपा दृष्टी पाहिजे. आणि अजून एक करा. काय? माझ्या जीवनात तुमची जी काही तोडकी मोडकी सेवा घडेल ती सत्य स्वरूपाची करून घ्या आणि माझी लाज रक्षण करा. विठाला तुका म्हणे देवा तुका म्हणे देवा देवा. सत्य आता याच्यात काही गात्यांमध्ये सत्य घ्यावी माझी सेवा आणि काही गात्यांमध्ये म्हणण्यापेक्षा स्वानंद सुख निवासी गुरुराम गुरु मामासाहेबांच्या गात्यामध्ये म्हणजे संस्थेत अभ्यास करायला आम्हाला जो गाथा आहे त्या अभ्यासक्रमाच्या गात्यामध्ये मामासाहेबांच्या गात्या सत्य घ्यावी. आता त्याच्यात वाद असा आहे माझी सेवा पाठ योग्य का आता सेवा पाठ. जुन्या लोकांच्या तोंडात सगळं तेच आहे सत्य घ्यावी माझी. पण मामासाहेबांनी चिंतन केल्यावर आता सेवा हा पाठ घातला का तर मामासाहेबांचं म्हणणं असं आहे जोपर्यंत मला कळत नव्हतं तोपर्यंत माझा भक्तीचा सपाटा सुरू होता पण दुसऱ्याच्या भक्ती बरोबर माझ्या भक्तीची तुलना केल्यावर माझ्या लक्षात आलं का लोक ज्या पद्धतीनं डांगोरा करतात त्या पद्धतीनं आपली सेवा घडत नाही आणि मग सेवा न घडताना डांगोरा होतो याची मला लाज वाटायला लागली. तुकाराम महाराज देवा पुढे आले हात जोडून म्हटले माग काय झालं ते मरू दे पण आता इथून पुढे उरलेल्या आयुष्याची सेवा घडेल ती सत्य स्वरूपाची करून घे. म्हणून तुका म्हणे आता मागचं जाऊ द्या माग करीत राहिलो असं झालं ते जाऊ द्या पण आता कळालंय ना इथून पुढे तुका म्हणे देवा सत्य घ्यावी आता. आता म्हणे Thank you.
अशा अर्थाचा तुकाराम महाराजांचा थोडस त्याचं चिंतन करण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. आपल्या रानमाळा या ठिकाणी आमचे परम आदरणीय सन्मित्र श्री हरिभक्तीपरायण बबनराव राबाजी शिंदे उर्फ चेअरमन यांच्या वस्तीवरती प्रतिवर्षाप्रमाणे संपन्न होणारा हा कार्यक्रम ग्रंथ वाचनाची सांगता, सत्यनारायणाची पूजा, अन्नदान आणि ज्ञानदान असा हा कार्यक्रम. आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला वाटतं 15-16 वर्ष 21 वर्ष बर माझं 16-17 आहे की कीर्तन सेवेचं 16-17 वर्ष आपण ही सेवा या ठिकाणी परमात्म्याच्या ज्ञानोबा तुकोबारायच्या कृपेनं संपन्न करतो. विशेष आनंदाची गोष्ट अशी आहे की बबनराव शिंदे यांचा 51वा वाढदिवस या वर्षी नुकताच संपन्न झालाय. 51व्या वाढदिवसाच्या निमित्तानं 2 दिवस 20 डिसेंबर आणि 21 डिसेंबर 2 दिवस रानमाळ्यामध्ये मोठा जंगी उरूस भरवण्यात आला. त्याच्या निमित्ताने टांग्यांच्या शर्यती झाल्या, बैलगाड्या आमच्याकडे टांगे म्हणतात, बैलगाड्यांच्या शर्यती झाल्या आणि भरपूर प्रथम क्रमांक पटकावणाऱ्यांना भरपूर चांगले चांगले इनाम देण्यात आले. 2 दिवस कार्यक्रम झाला, अत्यंत गोड कार्यक्रम झाला आणि 10 दिवस झाले, सगळा 10-12 दिवस झाले सगळा कार्यक्रम करून. तर दरवर्षाप्रमाणे आपला हा कीर्तनाचा पोथी सांगतेचा कार्यक्रम या ठिकाणी त्यांनी आयोजित केला. एक अत्यंत प्रेमळ बघा, तुम्हाला एक सांगतो, मनामध्ये कोणत्या प्रकारचं किलबिश नसलेला निर्मळ मनाचा, अत्यंत निर्मळ मनाचा, शांत वृत्तीचा, शक्यतो फटकन कोणाला न बोलणारा, वाईट आदवा शब्द तोंडातून न फेकणारा आणि काय गंमत आहे, ज्यांच्या संगतीमध्ये जीवन आलं की त्या प्रत्येकाला हवा हवासाच वाटणारा असा एक आदर्श माणूस म्हणजे बबनराव शिंदे. हे लोक आलेत नाही, रावरी तालुक्यातून आले. रावरी तालुका किती लांब आला सांगा. हे आमचे मित्र, माझे फार जिवलग मित्र आहे ते सगळे. रावरी तालुक्यात कोपर नावाचं गाव आहे. त्या कोपरे नावाच्या गावातून हे माणसं मोटरसायकलवर आले. बबनरावनी त्यांना फोन केला की नाही मला माहित नाही, पण मी त्यांच्याकडे 25 डिसेंबरला कीर्तनाला गेलो.
त्यांनी मला विचारलं, महाराज चेअरमनचं कीर्तन कधी डायरी काढली? चेअरमनचं कीर्तन 3 जानेवारीला. आणि त्यांना सांगितलं चेअरमनच्या निमंत्रणाची तुम्ही वाट पाहिजे नाही, चेअरमन म्हणजे मी म्हणजे चेअरमन, आमच्यात काही बदल नाही. आता तुझं मत नाही भेद आहे की नाही, असंच झालंय आता. तर त्या बबनरावच्या आमंत्रणाची फोनची वाट पाहिजे नाही. गिरी महाराज चेअरमनचं आमंत्रण गाडी भरून आणायची, आणता येतील तेवढे भजनी मंडळ घेऊन यायची, बाकी काही चिंता करायची नाही, यायचं. आणि त्याप्रमाणे हे माणसं मोटरसायकलून आले महाराज, जवळपास 250-300 किलोमीटर मोटरसायकलून ही माणसं. शनी शिंगणापूरच्या पुढे गाव आहे, लांब आहे पुढे. शनी शिंगणापूर पासून 20-25 किलोमीटर पुढे गाव आहे. आणि तिथून ही सगळी मंडळी आईशी झटणारा आणि तिच्यातून मोती पिकवणारा. पण काय गमत, काही माणसं गुरुजी, काही माणसांचा स्वभाव निर्मळ मनाचा असतो. मी आलं की बबनरावनी सांगावं इतकं बट्ट झालं, इतकं कांद झालं, इतकं शागा झाल्या, इतकं असं झालं, इतके रुपये आले. आता वाहतूक मला काही घ्यायचे का त्यांना काही द्यायचं. पण कोणी बोलतं काही असं, कोणी का माऊली बोलतं का कोणी? आपण बोललो कधी? साहेब का बोलत कोणी? इतक्या गाया आल्या, एवढ्या लिटर दूध, इतकं पगार, कधी झाला का विषय आपला? हे काही मनामध्ये किरमिश नाही ना, हे निर्मळ मनाचं काम. कधी भेटलं का महाराज? असे बट्टे झाले, असे कांदे झाले. असं एक बोळसट व्यक्तिमत्व, बोळसट. पण समाजामध्ये चांगल्या प्रकारे काय असतं, ज्याचं प्रारब्ध उज्ज्वल असतं ना, ज्याचं प्रारब्ध उज्ज्वल असतं तो माणूस कसाही असू द्या, प्रारब्ध त्याचं जीवन घडवत असतं. आणि त्याप्रमाणे बबनरावचे 2 चिरंजीव, दोन्ही पण चिरंजीव अत्यंत आज्ञाधारक, अतिशय गोड, आणि दोघं पण चांगल्या प्रकारे कष्ट करणारे. दोन्ही सुना अत्यंत गोड. जावई मिळाली काय बारकीचे, तिचे पण असं सगळं गोड. आणि असं एकंदरीत. आणि काय त्यांच्या वडिलांची जी सेवा आहे, राभाजी बाबांची जी सेवा आहे, ती एक अवर्णनीय सेवा राभाजी बाबांची. अशा या सगळ्या याच्यातून फुललेलं हे जीवन, बबनरावचं जीवन 51 वर्ष त्या जिंदगीनं पार केलेले आहेत. निर्विघ्नपणे, सुंदर रीतीनं, हसत खेळत आनंदात त्यांच्या आयुष्याचा 50 वर्षाचा कालखंड संपलाय. आणि 51 वर्षाचा 52व्या वर्षाचा कालखंड त्यांच्या आयुष्याला सुरू झाला. तेव्हा उपस्थित आपल्या सर्वांच्या वतीनं मी माझ्या या कीर्तनाचा समारोप करत असताना परमात्मा पंढरीनाथाच्या ज्ञानोबा तुकोबारायाच्या चरणी अशा प्रकारचं सद्भाव चिंतन करतो की पंढरीनाथा ज्ञानोबा तुकोबाराया आमच्या या निर्मळ मनाच्या सद्मित्राला, सन्मित्राला उदंड आयुष्य प्राप्त होऊ द्या, उत्तम आरोग्य प्राप्त होऊ द्या. असंच त्याचं जीवन शताब्दी पर्यंत, शतकोत्तर त्याचं जीवन असंच हसत खेळत फुलत राहू द्या. आणि त्यांच्याद्वारा या दरवर्षीच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने या परिसराच्या जनता जनार्दनाची जी सेवा त्यांच्या द्वारा घडती, ही दीर्घकाल पर्यंत त्यांना अशीच घडत राहू द्या. हे पुण्य त्यांच्या पदरी प्राप्त होऊ द्या, अशी कृपा बबनराव, त्यांचे चिरंजीव, त्यांच्या धर्मपत्नी आणि हा सगळा त्यांचा परिवार, या परिवारावरती परमात्मा तुम्ही करा, अशा प्रकारचा भाव चिंतन करतो. आज आपल्या कीर्तनाच्या प्रसंगी आदरणीय श्रीमान पेटी शिंदे गुरुजी त्यांच्या बरोबर आलेले आदरणीय श्रीमान पोखरकर साहेब, आमचे नेहे साहेब, आमचे प्राणप्रिय आदरणीय असलेले तुपे माऊली, बाजीराव भाऊ शिंदे, हे सगळे कोपऱ्याहून आलेली हे सगळे भजनी मंडळी. प्रत्येक कार्यक्रमामध्ये अगदी वयाचा विचार केला, आमच्या गंगाराम बाबाच्या वयाचा विचार केला तर वास्तविक 2 तास 2.5 तास उभं राहणं, साथ करणं. पण प्रत्येक कार्यक्रमामध्ये अगदी आवर्जून कुठल्या प्रकारची अडचण न सांगता प्रत्येक वर्षी हिरिरीने उपस्थित राहणारी सगळी भजनी मंडळी, गंगाराम बाबा, आळंदीहून आलेले सगळे आमचे गुरुबंधू, विद्यार्थी मंडळी, आलेले सगळे पै पाहुणे, हे सगळे. आणि विशेष गोष्ट अशी की आमचे आदरणीय साहेब मांडे साहेब,
परम आदरणीय पूजनीय श्रद्धेय वयोवृद्ध तपोवृद्ध ज्ञानवृद्ध आणि पितृतुल्य असलेले हरिभक्तीपरायण मांडे बाबा ओझरकर त्यांचे चिरंजीव आदरणीय मांडे साहेब ते पण या ठिकाणी उपस्थित आहे. सगळी मंडळी आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये जे काही चिंतन आपल्याकडून घडलं ते चिंतन परमात्म्याच्या चरणी समर्पण सेवेला या ठिकाणी पूर्णविराम. ज्ञानेश्वर निर्देश व्यक्त आणि हो आमचे आदरणीय गुरुबंधू मुसळे महाराज ते असंच करतं बघा. काही नावं सांगितले का काही नावं राहतात. तर आदरणीय आमचे मुसळे महाराज ते पण या ठिकाणी आले. आळंदीचे एक संस्था चालक काय माऊली नाव ते आदरणीय गुरुबंधू आमचे पिंगळे महाराज हे सगळे महाराज मंडळी सर्वांचा बबनराव शिंदे यांच्या वतीनं हार्दिक ऋण निर्देश. शेवटची चाल होईल 2 मिनिटात काही सत्काराचा कार्यक्रम होईल. नंतर जागा सोडा तोपर्यंत बसा. तुका म्हणे देवा तुका
सालाबादप्रमाणे आमच्या रानमाळा गावातील बबनराव शिंदे चेअरमन यांच्या कार्यक्रम दरवर्षी अनेक ठिकाणाहून त्या ठिकाणी लोक येतात आणि गिरी महाराजांनी या ठिकाणी अतिशय सोप्या भाषेत एक अवघड अभंग सोडवला. खरं तर अवघड होत आणि त्यांची ती ख्याती अगदी सहज आणि आपल्या भाषेत अगदी आपल्या अंतःकरणात शिरून त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं प्रबोधन केलेले. ते आमच्या गावचं नातंच इतकं जवळचं झालंय आता की आधी मध्ये ज्या वेळेला आम्हाला आठवण येईल त्यावेळेला लोक फोन करत असतात तुम्हाला. ते या ठिकाणी आले आणि आपल्याला चांगल्या प्रकारचं प्रबोधन केलं. त्यांचं या ठिकाणी ऋण व्यक्त करणं हे शिंदे परिवाराचं आणि आमच्या ग्रामस्थांचं कर्तव्य आहे. मी हरिभक्तपरायण मुसळे महाराजांना विनंती करतो की आपण महाराजांचं फेटा आणि शाल श्रीफळ देऊन ऋण व्यक्त करावं. त्याचप्रमाणे या ठिकाणी या कीर्तनाच्या निमित्तानं हरिभक्तपरायण पिंगळी महाराज म्हणजे आमचे नेहरे परिवाराचे सोयरे इथं आलेले आहेत. त्यांचाही या ठिकाणी महाराजांचा ऋण व्यक्त करतो आम्ही. ते हरिभक्तपरायण विठ्ठल महाराज मांडे यांचे सुपुत्र मांडे साहेब यांना विनंती करतो की आपण पिंगळे महाराज सन्मान करावा. त्याचप्रमाणे हरिभक्तपरायण मुसळे महाराज या ठिकाणी आलेले. मुसळे महाराजांचे ऋण या ठिकाणी आमचे कोकुंडीचे चला या काळे साहेब त्यांच्या हस्ते मुसळे महाराजांचं ऋण व्यक्त करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी मांडे साहेब आलेले आहेत. मांडे साहेबांचं या ठिकाणी आम्ही ऋण व्यक्त करतो. त्याचबरोबर एक मृदुंगमणी दोन्ही आलेले आहेत. एक कोपऱ्याचे तुमची मंडळी सगळे आणि लहान लहान जे वारकरी आलेले आहेत. उद्याची मोठी वारकरी नाही का तुम्ही आज लहान असले तरी हा उद्याचे वारकरी आजही वारकरीच आहेत उद्या मोठे होणार आहेत. त्या कोपरे राहुरी तालुक्यातून आलेले त्यांचंही आम्ही या ठिकाणी ऋण व्यक्त करतो. या ठिकाणी पाईटचं भजनी मंडळी आलेली आहेत. त्याचप्रमाणे कोयाची भजनी मंडळ मी नाव घेतोय त्यांनी पटापट यायचंय त्यांना श्रीफळ द्यायचं. तुम्ही पाईट भजनी मंडळ कोये भजनी मंडळ त्याचप्रमाणे पाईट भजनी मंडळ कोये भजनी मंडळ बहुळचे पाहुणे आमचे आलेले बहुळचे भजनी मंडळ कुरकुंडीचे भजनी मंडळ किवळ्याचे भजनी मंडळ दोंदे मी ज्या गावाची नाव घेतो तिथल्या भजनी मंडळाच्या लोकांनी यायचंय. त्याचप्रमाणे कडूस भजनी मंडळ गारगोटवाडी भजनी मंडळ कंदवाडी भजनी मंडळ नेर शिवार भजनी मंडळ सास भजनी मंडळ बहिरवाडी भजनी मंडळ वाशेरे भजनी मंडळ कोयंडे भजनी मंडळ वाजवणी भजनी मंडळ उरुळी कांचनचे तामणवाडीचे भजनी मंडळ चांडोलीचे भजनी मंडळ आगरमाता भजनी मंडळ मुसळवाडी भजनी मंडळ रानमाळा भजनी मंडळ संत सावकारनगर रानमाळा भजनी मंडळ बहिरवाडी भजनी मंडळ नेर शिवार भजनी मंडळ नेर शिवार दोन्ही पण ना उभे राहणार काय करताय. त्याचप्रमाणे पाईट वरून काही मंडळी आलेले सगळ्यांची नावं घेतो असं तर दुसरं होईल. शिवाजी लांडगे माणिक खेंगले विठ्ठल डांगले शंकर वजरकर भरत डांगले आणि रौंदळ विठ्ठल वाळू ठमाजी रौंदळ विठ्ठल वाळू या सगळ्या मंडळींना. त्याचप्रमाणे आमचे विठ्ठल हा दोन तरी घेतलं ना नावं घेतली घ्या पटापटा त्याला दोन तीन लोक त्याला. त्याचप्रमाणे नेहरे साहेब बँकेचे आमचे जाधव कुर्जी आलेले आहेत. पोखरकर साहेब आलेले आहेत. अनेक मंडळी सगळ्यांची नाव घेतलं तर बरंच सुरू बरोबर मेंबर मुकुंद आंग्रे मुसळेवाडी
भजनी मंडळ, वाईचं भजनी मंडळ, कोळेचं भजनी मंडळ, कोरकोंडी भजनी मंडळ, कडोळ भजनी मंडळ, दोंदे भजनी मंडळ, गारगोटवाडी भजनी मंडळ, कंदवाडी भजनी मंडळ, मेहरजोळ भजनी मंडळ, चास भजनी मंडळ, भैरवाडी भजनी मंडळ, वाशेरे भजनी मंडळ, गोंडे भजनी मंडळ, दांडोली भजनी मंडळ, आगर माता भजनी मंडळ, मुसळेवाडी भजनी मंडळ, भजनी मंडळाचा प्रतिनिधी पंडित महाराज नेहरे खूप मेंटेन केलं, खूप बरं वाटलं. चलू का?